अधिकारी आहेत गजानन मालपुरे त्यांनी म्हटलेलं की 700हून अधिक पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये वास्तव्याला आहे. नक्की वस्तुस्थिती काय? सद्यस्थिती 405 लोक सिंधी समाजाचे लोक आहेत, ते पाकिस्तानवर आलेले आहे. असे लोक जळगावमध्ये वास्तव्य आहे आणि त्याच्यापैकी भरपूर लोकांना सिटिझनशिपसाठी अप्लाय करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यापैकी 90% लोकांनी LTV एक्सटेन्शन देखील घेतलेले आहे. म्हणजे ही खरं नाही की 750 लोक इथं पाकिस्तानी नॅशनल्स आहेत. ही सर्व लोक सिंधी समाजाचे आहे आणि सर्व लोक LTVवर आहे आणि कायदेशीर पद्धतीने इथं आलेलं आहे आणि सर्व व्हिजिट विजावर आलेलं आहे. कोणी याच्यापैकी सार्क विजावर कोणी नाही आहे आणि ही चुकीची माहिती आहे. जरी कोणी आधी आले असेल त्याला सिटिझनशिप देखील झालेलं आहे, इकडं वास्तव्य झालेलं आहे आणि त्याला सिटिझनशिप भेटलं. हे सर्व सिंधी समाजाचं आहे. सर, आता जे आपण सांगितलं की जे वास्तव्यास आहेत ते सर्व कायदेशीररित्या वास्तव्यास आहेत. सर्व कायदेशीररित्या त्यांनी सर्व कायद्यांनी पालन करून त्याच्यानंतर इथं वास्तव्य झालेलं आहे आणि त्यांना वारंवार चेक करणं देखील आम्ही करत आहेत पोलीस स्टेशन मार्फतीनं आणि त्यांना जे काही नियमानुसार इथं राहायचं आहे त्या नियमानुसार तिथं राहतात. पंतप्रधानांनी एक आवाहन केलेलं आहे की जे पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये असतील त्यांनी 48 तासाच्या आत देश सोडून जाण्याचे म्हटलेलं आहे. हे जे जळगावमध्ये नागरिक आहेत त्या याच्यामध्ये बसत आहेत का? मी ते सांगितलं